नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे की एखादे यश जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी किती आपल्याला सातत्य, प्रयत्न आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, या गोष्टीतून तुम्हाला बोध नक्कीच होईल. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एका गावामध्ये एक साधू राहत होता. हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा. गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते. जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा ते साधूकडे जाऊन नाचायला सांगायचे आणि साधू नाचत पाऊस पडायचा. एके दिवशी त्या गावामध्ये 4 जण तरुण आले. गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी साधूविषयी सांगितले. त्या मुलांना यावर विश्वासच बसला नाही. त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले. साधू समोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले. तेव्हा मुले म्हणाली, आज आम्ही नाचतो, आमच्या नाचण्याने पाऊस पडेल. मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली. पहिला मुलगा 10 मिनिट जवळपास नाचला, परंतु पाऊस पडला नाही. दुसरा मुलगा अर्धा तास नाचला, तरी पण पाऊस पडला नाही. अशा प्रकारे एक एक मुले नाचले, परंतु पाऊस पडलाच नाही. आता साधू नाचू लागले, परंतु 2 तास झाले तरीही पाऊस पडला नाही. अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला. हे पाहून मुले सुद्धा अचंबित झाली. मुलांनी या चमत्कारामागे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एकतर गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर. दुसरे कारण, पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचतच राहतो. मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबत नाही. मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करणं सोडायचे नाही. जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते. त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचे प्रयत्न पूर्णपणे थांबवता. याउलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत सतत प्रयत्न करत असतात, अपयशाला घाबरत नाही. उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय उपाय करावे याचा बोध घ्यावा. स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याच गोष्टीतून आपल्याला बोध होतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.